नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रामधील टॉप 20 इंजिनिअरिंग कॉलेजेस. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला टॉप 20 इंजिनिअरिंग कॉलेजेस जे आहे स्पेशली सीएस आणि आयटी किंवा टेक ब्रांचेससाठी तर त्यांची लिस्ट देणार आहे. त्यासोबत त्या कॉलेजचे इस्टॅब्लिशमेंट इयर, त्या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड असेल, त्या कॉलेजचा रिजन असेल, त्याच्यानंतर त्या कॉलेजचं ऑटोनॉमी स्टेटस म्हणजे कॉलेज ऑटोनॉमस आहे की कॉलेज ऑटोनॉमस नाही, या सर्व गोष्टींबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. त्यासोबत मुंबईचे काही असे कॉलेजेस आहेत जिथं मायनॉरिटीज प्रेझेंट आहेत, त्या मायनॉरिटीज देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच साऱ्या माहितीसाठी, अशाच साऱ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपलं चॅनल तुम्हाला इंजिनिअरिंग ऍडमिशन काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये खूप हेल्प करणार आहे प्रत्येक स्टेपवर. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. मी आता डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करतो. फर्स्ट जे कॉलेज आहे तर ते तुम्ही गेस केलंच असेल. ऑब्व्हियसली पहिलं जे कॉलेज आहे तर ते आहे सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, म्हणजेच काय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. तर याचा इन्स्टिट्यूट कोड आहे 16006. त्याच्यानंतर या कॉलेजचं इस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1854 म्हणजे 1854. त्याच्यानंतर रिजन ऑब्व्हियसली पुणे. त्याच्यानंतर हे कॉलेज काय आहे तर युनिव्हर्सिटी ऍज अ सेल्फ युनिव्हर्सिटी सीओईपी युनिव्हर्सिटी आहे. पहिल्या 2 वर्षापूर्वी हे कॉलेज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या नावाने ओळखलं जायचं. त्यावेळेस हे कॉलेज युनिव्हर्सिटी नव्हतं, पण आता हे कॉलेज युनिव्हर्सिटी आहे. त्याच्यानंतर ऑब्व्हियसली हे कॉलेज ऑटोनॉमस आहे आणि इथं कुठल्याही प्रकारची मायनॉरिटी प्रेझेंट नाही. तुम्ही या कॉलेजचा फोटो वगैरे इथं पाहू शकता. आणि प्रत्येक एमएसटीसीटी ऍस्पिरंटचं ड्रीम असतं की आपल्याला सीओईपी सारख्या कॉलेजेसमध्ये जायचं. स्पेशली जे मुलं पुणे युनिव्हर्सिटीमधनं बिलॉंग करतात, ऑब्व्हियसली सगळ्या महाराष्ट्रामधील मुलं सीओईपी साठी येतात. त्याच्यानंतर नेक्स्ट जे कॉलेज आहे तर ते आहे व्हीजेटीआय मुंबई, वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट व्हीजेटीआय माटुंगा या ठिकाणी हे कॉलेज आहे मुंबई. याचा इन्स्टिट्यूट कोड आहे 03012. त्याच्यानंतर इस्टॅब्लिशमेंट इयर जर पाहिलं तर 1887 म्हणजे खूप जुनं हे कॉलेज आहे. रिजन ऑब्व्हियसली मुंबई रिजन मध्ये हे कॉलेज लोकेटेड आहे. त्यानंतर स्टेटस जर पाहिलं तर आपण हे कॉलेज गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. त्याचबरोबर ऑटोनॉमस सुद्धा आहे आणि इथं कुठल्याही प्रकारची मायनॉरिटी प्रेझेंट नाहीये. या कॉलेजचा तुम्ही फोटो या ठिकाणी पाहू शकता. आणि जे मुलं स्पेसिफिकली मुंबईमध्ये आहेत तर ते मुलं ह्या कॉलेजला पहिली प्रायोरिटी देतात सीओईपी सोडून. म्हणजे वन ऑफ द बेस्ट सीओईपीच्या लेवलचं कॉलेज आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट या लिस्टमध्ये तिसरं जर कॉलेज आपण पाहिलं तर ते आहे पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी. अर्थातच माझं कॉलेज, मी पीआयसीटी मधनं पास आउट आहे. इन्स्टिट्यूट कोड जर आपण पाहिला तर 06271. त्याच्यानंतर इस्टॅब्लिशमेंट इयर 1983. रिजन ऑब्व्हियसली पुणे. त्यानंतर जर पाहिलं तर हे अनएडेड म्हणजे प्रायव्हेट कॉलेज आहे, पुणे युनिव्हर्सिटीशी अफिलिएटेड आहे. त्याचबरोबर हे कॉलेज लास्ट इयर पासून ऑटोनॉमस झालेलं आहे आणि मायनॉरिटी जर पाहिली तर इथं कुठल्याही प्रकारची मायनॉरिटी प्रेझेंट नाही. आणि पीआयसीटी जर तुम्हाला खरंच सीएस करायचं असेल आणि 4 वर्षानंतर तुमच्या हातामध्ये जॉब पाहिजे असेल तर हे वन ऑफ द बेस्ट कॉलेज ठरू शकतं. सीओईपी पेक्षा सुद्धा चांगला प्लेसमेंट रेशो हा पीआयसीटीचा आहे. आणि हे तुम्हाला मी माझ्या अनुभवावरून सांगतोय, कारण मी ही 2025 मध्ये सीएस ब्रांच मधनं पीआयसीटी मधनं पास आउट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे कॉलेज आहे तर ते आहे भारतीय विद्या भवन सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अंधेरी मुंबई. जसं पीआयसीटी पुण्यामध्ये आहे तसं मुंबईमध्ये एसपीआयटी हे कॉलेजेस आहे, हे कॉलेज आहे. तर या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड जर आपण पाहिला तर 00315. देन इस्टॅब्लिशमेंट इयर 2005. देन रिजन ऑब्व्हियसली मुंबई. त्याच्यानंतर हे कॉलेज प्रायव्हेट कॉलेज आहे, ऑटोनॉमस आहे आणि मायनॉरिटी इथं प्रेझेंट नाहीये. जर तुम्ही मुंबईचे असाल आणि स्पेशली तुम्हाला सीएसआयटी फील्डकडे जायचं असेल तर या कॉलेजकडे नक्की तुम्ही या कॉलेजला लुकअप करू शकता, कारण वन ऑफ द बेस्ट हे मुंबईमधलं कॉलेज आहे फॉर सीएसआयटी. या ठिकाणी फक्त 3च ब्रांचेस प्रेझेंट आहेत, सीएसआयटी आणि ईएनटीसी. त्याच्यानंतर नेक्स्ट जे कॉलेज आहे या लिस्ट मधील तर ते आहे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली. हे पहा, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर या 3 जिल्ह्यामध्ये सगळ्यात फेमस जे कॉलेज आहे तर ते आहे वालचंद कॉलेज. याचा इन्स्टिट्यूट कोड जर आपण पाहिला तर 06007 हा इन्स्टिट्यूट कोड आहे. आणि हा इन्स्टिट्यूट कोड तुम्हाला कॅपराऊंडची लिस्ट फिलअप करताना कामी येतो. त्याच्यानंतर इस्टॅब्लिशमेंट इयर जर पाहिलं तर 1947 इस्टॅब्लिशमेंट इयर. रिजन ऑब्व्हियसली पुणे आहे. त्याच्यानंतर स्टेटस जर पाहिलं तर हे कॉलेज गव्हर्नमेंट आहे, त्याचबरोबर ऑटोनॉमस आहे आणि कुठल्याही प्रकारची मायनॉरिटी इथं प्रेझेंट नाही. आणि जे मुलं पश्चिम महाराष्ट्रातील आहे तर त्यांचा पहिला प्रेफरन्स असतो वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली. त्याच्यानंतर या लिस्टमधील नेक्स्ट आपण जर कॉलेज पाहिलं तर ते आहे MKSSS कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमेन, कर्वेनगर पुणे. कर्वेनगर पुणे या ठिकाणी हे कॉलेज लोकेटेड आहे आणि स्पेशली फक्त गर्ल्ससाठी हे कॉलेज आहे. त्याच्यानंतर या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड जर आपण पाहिला तर 06276 हा इन्स्टिट्यूट कोड आहे. इस्टॅब्लिशमेंट इयर जर पाहिलं तर 1991 मध्ये हे कॉलेज इस्टॅब्लिशमेंट झालं. त्याचबरोबर हे प्रायव्हेट कॉलेज आहे, ऑटोनॉमस आहे आणि कुठल्याही प्रकारची मायनॉरिटी इथं नाहीये.
जर तुम्ही गर्ल्स स्टुडंट असाल तर तुम्हाला वन ऑफ द बेस्ट प्रेफरन्स हा ठरू शकतो कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. याचा प्लेसमेंट जर रेशो पाहिला तर नियर अबाउट PICT एवढा प्लेसमेंट रेशो जातो कमिन्स कॉलेज या ठिकाणचा. ओके. त्याच्यानंतर जर आपण नेक्स्ट कॉलेज पाहिलं 7व्या नंबरचं, तर ते आहे सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अंधेरी मुंबई. तर SPIT आणि SPC हे एकाच कॅम्पसमध्ये कॉलेज आहेत, पण SPIT हे जे आहे तर ते टेक ब्रांचेससाठी फेमस आहे आणि SPC जे आहे तर ते कोर ब्रांचेससाठी फेमस आहे. तर या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड जर आपण पाहिला तर 03014 हा आहे. इस्टॅब्लिशमेंट इयर जर पाहिलं तर 1962. देन रिजन मुंबई आणि हे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे, ऑटोनॉमस आहे आणि इथं कुठल्याही प्रकारची मायनॉरिटी प्रेझेंट नाही. मायनॉरिटी म्हणजे काय तर पर्टिक्युलर कास्ट किंवा पर्टिक्युलर लँग्वेज बोलणाऱ्या व्यक्तींसाठी तर त्या ठिकाणी राखीव काही जागा असतात, पण या कॉलेजला तशा जागा अवेलेबल नाहीयेत. त्याच्यानंतर ना आता पहा, नेक्स्ट जे कॉलेज आहे तर ते आहे DJ सांगवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग विले पार्ले मुंबई. पण त्यापूर्वी मला तुम्हाला एक सांगायचंय की जे मुलं स्पेशली मराठवाडा त्या इकडले आहेत, नांदेड, लातूर त्या ठिकाणचे आहेत, तर त्यांच्यासाठी वन ऑफ द बेस्ट ऑप्शन होऊ शकतो SGGS नांदेड. चुकून माझ्याकडनं ते ऍड करायचं राहिलंय. SGGS नांदेड, श्री गुरु गोविंद सिंग कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नांदेड हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि त्या ठिकाणचं हे वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे. त्याच्यानंतर या लिस्ट मधील 8व्या नंबरचं कॉलेज आहे तर ते आहे श्री विले पार्ले केवनी मंडळस द्वारकादास जे सांगवी, म्हणजेच काय आपण याला म्हणतो DJ सांगवी कॉलेज. ओके. ते विले पार्ले मुंबई या ठिकाणी लोकेटेड आहे. इन्स्टिट्यूट कोड जर आपण पाहिला तर 03199 हा इन्स्टिट्यूट कोड आहे. 1994 मध्ये हे कॉलेज स्थापन झालं. त्याचबरोबर हे एक प्रायव्हेट कॉलेज आहे आणि सोबत ऑटोनॉमस पण आहे आणि या ठिकाणी गुजराती मायनॉरिटी प्रेझेंट आहे. कोणती? गुजराती मायनॉरिटी प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर कॉलेज आहे थाडोमल शहानी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बँड्रा मुंबई. बँड्रा या ठिकाणी हे कॉलेज लोकेटेड आहे. इन्स्टिट्यूट कोड आहे 03182. देन रिजन ऑब्विसली मुंबई. इस्टॅब्लिशमेंट इयर 1983. देन हे प्रायव्हेट कॉलेज आहे, त्यासोबत हे एक नॉन ऑटोनॉमस कॉलेज आहे. त्याचबरोबर मायनॉरिटी जर आपण इथं पाहिली तर सिंधी मायनॉरिटी या कॉलेजमध्ये अवेलेबल आहे, म्हणजे थाडोमल कॉलेजमध्ये सिंधी मायनॉरिटी आहे. त्याच्यानंतर आता हे मायनॉरिटी जे आहे ना, लिंग्विस्टिक मायनॉरिटी, रिलिजियस मायनॉरिटी, त्याच्यानंतर कोणकोणत्या मायनॉरिटीज अवेलेबल असतात त्या सर्वांबद्दल मी व्हिडिओ बनवणार आहे, डिटेलमध्ये माहिती तुम्हाला देणार आहे. त्याच्यामुळेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट 10व्या नंबरचं या कॉलेजमध्ये आहे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बिबेवाडी पुणे, VIT पुणे. खूप फेमस कॉलेज आहे पुण्यामधील. PICT नंतर हेच कॉलेज येतं पुण्यामध्ये. त्याचा इन्स्टिट्यूट कोड जर आपण पाहिला तर 6273 हा इन्स्टिट्यूट कोड आहे. इस्टॅब्लिशमेंट इयर 1984 आहे. रिजन ऑब्विसली पुणे. प्रायव्हेट कॉलेज आहे, ऑटोनॉमस आहे, मायनॉरिटी प्रेझेंट नाहीये. आता तुम्ही म्हणाल VIT आहे, VIIT पण असणार नाही. तर VIT आणि VIIT हे मर्ज झालेले आहेत सध्या. जे टेक्निकल ब्रांचेस आहेत तर त्या VIT ला शिफ्ट झाल्या आहेत आणि जे नॉन टेक्निकल ब्रांचेस आहेत तर त्या VIIT ला आहेत. पण एकाच नावाने किंवा एकाच नावाखाली त्यांचे ऍडमिशन होतात. बिबेवाडी म्हणजे कात्रज साईडला हे कॉलेज लोकेटेड आहे आणि वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे पुण्यामधील. त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण कॉलेज पाहिलं तर ते आहे PCCOE पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड जर पाहिला तर 6175 06175. देन इस्टॅब्लिशमेंट इयर 1999. देन रिजन पुणे. त्यानंतर स्टेटस अनएडेड हे कॉलेज आहे, म्हणजे प्रायव्हेट कॉलेज आहे. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीला एफिलिएटेड आहे. ऑटोनॉमस कॉलेज आहे आणि मायनॉरिटी प्रेझेंट नाहीये या ठिकाणी. पुण्याचं वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे VITच्या नंतरनं आणि पिंपरी चिंचवडमध्ये हे कॉलेज लोकेटेड आहे. त्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर 12व्या नंबरचं FR कॉन्सिस्टिओ रॉडिजियस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बँड्रा मुंबई. बँड्रामधील हे कॉलेज आहे. याचा इन्स्टिट्यूट कोड आहे 3184. देन इस्टॅब्लिशमेंट इयर 1984. प्रायव्हेट कॉलेज आहे. ख्रिश्चन मायनॉरिटी या ठिकाणी प्रेझेंट आहे आणि सोबत हे ऑटोनॉमस कॉलेज आहे. मुंबईमधील खूप चांगलं हे कॉलेज आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट जर पाहिलं तर ते आहे नेक्स्ट जर पाहिलं ओके पिंपरी चिंचवड झालं. त्याच्यानंतर रॉडजीएस झालं. ओके. नेक्स्ट आहे विवेकानंद एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चेंबूर मुंबई. चेंबूर या ठिकाणचं कॉलेज आहे. ओके. विवेकानंद कॉलेज ज्याला आपण म्हणतो. इन्स्टिट्यूट कोड आहे 3185. इस्टॅब्लिशमेंट इयर 1984. रिजन आहे मुंबई. प्रायव्हेट कॉलेज आहे, ऑटोनॉमस आहे आणि सिंधी मायनॉरिटी या ठिकाणी प्रेझेंट आहे. वन ऑफ द बेस्ट ऑप्शन ठरू शकतो मुंबईसाठी. त्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर ते आहे KJ सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. KJ सोमय्या एक खूप चांगलं कॉलेज आहे मुंबईमधील. 3209 हा त्याचा इन्स्टिट्यूट कोड आहे. त्याचबरोबर गुजराती मायनॉरिटी या ठिकाणी प्रेझेंट आहे. हे एक ऑटोनॉमस कॉलेज आहे. त्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर PVG पुणे विद्यार्थी गृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी पुणे. तर वन ऑफ द बेस्ट पुण्याचं हे कॉलेज आहे. 6274 हा इन्स्टिट्यूट कोड आहे.
1985 मध्ये इस्टॅब्लिश झालं होतं. त्याचबरोबर हे एक प्रायव्हेट कॉलेज आहे आणि ऑटोनॉमस आहे आणि कुठल्याही प्रकारची मायनॉरिटी इथं प्रेझेंट नाहीये. पीव्हीजी वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे आणि त्यासोबत त्या कॉलेजला प्रिंटिंग इंजिनिअरिंग ही ब्रांच आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व्हीआयटी वडाळा. ओके, वन ऑफ द बेस्ट मुंबईचं कॉलेज आहे. कॅम्पस वगैरे खूप छान कॅम्पस आहे. बिल्डिंग तुम्ही इथं पाहू शकताय. इन्स्टिट्यूट कोड आहे 3139. इस्टॅब्लिशमेंट इयर 1999. देन रिजन मुंबई. हे एक प्रायव्हेट कॉलेज आहे, ऑटोनॉमस आहे आणि इथं कुठल्याही प्रकारची मायनॉरिटी प्रेझेंट नाहीये. त्याच्यानंतर न पहा 17व्या नंबरला कॉलेज आहे एंजल चॅरिटीज FRC रॉडिजियस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वाशी नवी मुंबई. तर वाशी या ठिकाणी हे कॉलेज लोकेटेड आहे. इन्स्टिट्यूट कोड आहे 3197. इस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1994. त्याचबरोबर हे एक प्रायव्हेट कॉलेज आहे, ऑटोनॉमस पण आहे आणि इथं ख्रिश्चन मायनॉरिटी प्रेझेंट आहे. कोणती? ख्रिश्चन मायनॉरिटी. ख्रिश्चन ही काय रिलिजियस मायनॉरिटी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे डॉक्टर डी.वाय. पाटील प्रतिष्ठान, डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अकुर्डी पुणे. पुण्यामधील वन ऑफ द बेस्ट हे कॉलेज आहे. इन्स्टिट्यूट कोड आहे 6272. हा त्याचा इन्स्टिट्यूट कोड आहे. त्याचबरोबर डी.वाय. पाटीलचं अकुर्डीमध्ये 6008 या इन्स्टिट्यूट कोडचं आणखीन एक कॉलेज आहे. इस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1984. इस्टॅब्लिशमेंट इयर आहे. रिजन ऑब्विसली पुणे. प्रायव्हेट कॉलेज आहे, ऑटोनॉमस आहे, कुठल्याही प्रकारची मायनॉरिटी तर नाहीये. आणि स्पेशली ज्या डी.वाय. पाटील आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी खूप चांगलं कॅम्पस आहे. त्याचबरोबर कॅम्पस लाईफ असेल, इव्हेंट्स असेल, ह्या सर्व गोष्टी, स्पोर्ट्स असेल, सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या तिथं कंडक्ट केल्या जातात. त्याच्यानंतर सेकंड लास्ट कॉलेज आहे या लिस्ट मधील गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग छत्रपती संभाजीनगर. तर छत्रपती संभाजीनगरचं वन ऑफ द बेस्ट हे इंजिनिअरिंग कॉलेज आहे, गव्हर्नमेंट कॉलेज आहे, वन ऑफ द बेस्ट. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट कोड जर आपण पाहिला तर 2008 हा त्याचा इन्स्टिट्यूट कोड आहे. 1960 ही त्याची इस्टॅब्लिशमेंट इयर आहे. त्याचबरोबर संभाजीनगर रिजन मध्ये हे कॉलेज येतं. गव्हर्नमेंट कॉलेज आहे, त्यासोबत ऑटोनॉमस आहे आणि कुठल्याही प्रकारची मायनॉरिटी इथं प्रेझेंट नाहीये. स्पेशली मराठवाडा या भागातील विद्यार्थी जास्त असतात संभाजीनगर गव्हर्नमेंट कॉलेजला. त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं म्हणजे लास्ट कॉलेज आहे लिस्टचं, तर ते आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड. तर इन्स्टिट्यूट कोड आहे 6005. 1960 इस्टॅब्लिशमेंट इयर. रिजन पाहिलं तर पुणे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज आहे, ऑटोनॉमस आहे आणि कुठलीही मायनॉरिटी इथं प्रेझेंट नाही. तर मित्रांनो, हे होते महाराष्ट्रामधील टॉप 20 इंजिनिअरिंग कॉलेजेस विथ रिस्पेक्ट टू CS आणि IT ब्रांच. त्याचबरोबर आणखीन काही इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत की ज्यांचं इथं नाव इन्क्लूड केलं नाही, पण ते सुद्धा खूप चांगले आहेत. त्याच्यामुळे यासारख्याच माहितीसाठी हे पहा, मी तुम्हाला प्रत्येक स्टेपवर ऑथेंटिकेट माहिती प्रोव्हाइड करतो. मग त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. ऑल द बेस्ट.